सलामीची जोडी रवाना झाली मैदानात. राज आणि साहिल. स्ट्रायकिंग एंडला राज, नॉन स्ट्राईकला साहिल. गोलंदाज ट्रॅक गोलंदाज जनार्दन. पहिल्या पॉवरची ओव्हर, पहिलाच बॉल, वाईट बॉल. यावेळेस एक अतिरिक्त धाव खाते ओपन झाले टीम पाटीलपाडा संघाचा. कोणता संघ इथून आज मात्र क्वालिफाय होईल पाहूया. क्वालिफायची लढत कोणता संघ मात्र आपलं नाव या ट्रॉफीवर कोरतोय पाहूया. पुढचा बॉल, पहिलाच बॉल आलाय वाईट. अतिशय मात्र पाहिलं तर बोनसच्या स्वरूपात मात्र खातं ओपन झालंय टीम पाटीलपाडा संघाचं. यावेळेस बॅटची कडा, कोणता क्षेत्ररक्षक नाही, मॅच लँडला बॉल डिलिव्हरी झालाय. 3 क्षेत्ररक्षक बॉल खाली येतात तोपर्यंत एकच धाव. स्वतःकडे स्ट्राईक ठेवली जाते. आपण पाहू शकाल यावेळेस साहिलला पाहतोय स्ट्रायकिंग एंडला. अद्याप 2 मॅच मात्र साहिल शांत आहे. ही मॅच खूप निर्णायक आहे, इम्पॉर्टंट मॅच आहे. या मॅच मध्ये मात्र साहिलला मात्र फटकेबाजी चांगली करावी लागेल. पाहिजे थोडासा चेंजेस पुन्हा एकदा टीम पाटीलपाडा संघाकडून सलामीच्या जोडीमध्ये चेंजेस केला गेलाय. पुढचा बॉल, यावेळेस बॅटची कडा, चांगलं क्षेत्ररक्षण आणि इथे मात्र डॉट बॉल. पुढचा बॉल जनार्दनचा. यावेळेस फटका चांगला आहे, बराच उशीर शांत होता आणि यावेळेस मात्र आलाय दमदार फटका, षटकार, 6. पुढचा बॉल हा देखील वाईट आहे. लेग स्टिकच्या बाहेरून जाणारा, लेग स्टिकला बेट करणारा हा बॉल वाईट. आणखीन एक अतिरिक्त धाव दाखल ऍड केली जाते. पुढचा बॉल जनार्दनचा, फुल टॉस बॉल, फटका फसलाय. क्षेत्ररक्षक होता तिथे झालं मात्र मिसफिल्ड आणि इथे एकच धाव. पुढचा बॉल राजसाठी, स्ट्राईक वर आलाय, फुल टॉस बॉल आणि इथे मात्र षटकार. काय फटकेबाजी केली जाते पहिल्याच ओव्हर मध्ये. आपण पाहू शकाल हाहाकार माचवला जाते पाटीलपाडा टीम कडून. षटकार चौकाराची आतिषबाजी पाहायला मिळाली पहिल्याच ओव्हर मध्ये. अतिशय मागणा ठरत असताना गोलंदाज आपण पाहू शकाल जनार्दनला. इथे मात्र क्षेत्ररक्षण चांगलं आहे. डोक्याची घंटा, थोडस फंबल, लगेच धाव चोरली जाते. षटक क्रमांक पहिल्या समाप्ती झाला. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा लावल्या जातात 17 बिना गड्याच्या मोबदल्यात.
सूरज आले गोलंदाज ट्रॅकवर दुसऱ्या ओव्हरमध्ये. तर दुसरी ओव्हर सूरज क्षेत्ररक्षण सजवलं जाते. चला स्पीडअप करा टीम अंबेशो, फास्ट घ्या मित्रांनो. पहिला बॉल कशा प्रकारे फेकला जाईल. राजला हा बॉल भंडार वेगाने फेकलाय. डॉट बॉल आलाय, बॉलला उचललाय आणि चांगला बॉल. पुढचा बॉल राजसाठी. हा बॉल देखील चांगला आहे. टर्न झालाय, थोडासा पडल्यानंतर स्विन होत असताना पुन्हा एकदा डॉट बॉल. चांगला बॉल. 3 बॉल फेकले, तिन्ही डॉट आले. बॅक केलं जातं. पहिल्या ओव्हरमध्ये 17 या आकड्यावर धावफलक स्थिर आहे. अगदी मंद गतीने वातावरण पाहू शकाल आणि त्या गुलाबी 17 गुलाबी किरण सूर्याची आणि या गुलाबी किरणामध्ये हा खेळ चालू असलेला पाडा विपक्ष अंबेशिव. 3 बॉल, तिन्ही बॉल डॉट आले. चौथा बॉल कशा प्रकारे टाकला जाईल. हा बॉल खोदून काढलाय. चांगलं क्षेत्ररक्षण लॉंगॉनमध्ये क्षेत्ररक्षण होता. ऋतिक बॉलला उचललाय. एकच धाव स्ट्राईक मध्ये रोटेट केली जाते. राजला माहिती आहे स्ट्राईक देणं गरजेचं आहे साईला, कारण आपण 3 बॉल डॉट झालो आणि त्यानंतर 2 बॉलचा खेळ शिल्लक असेल. या ओव्हरचा कमबॅकिंग गोलंदाजी केली जाते. गोलंदाज आपण पाहू शका सूरज कडनं. पुढचा बॉल इथे मात्र एक्स्ट्रा उद्ध्वस्त केल्या गेल्यात. फर्निचर बिघडवलंय. दांडी गोल. फलंदाज धक्का क्रमांक पहिला. सायल बॅक टू द डगआउट. गणेशाला न्यू बॅटर भंडारचा फलंदाज एंटर झालाय क्रीजवर. गणेश इथे हा बॉल वाईट आहे. एक अतिरिक्त धाव. इथे मात्र चित्र सजवत होतं आणि बॉल आलाय लॉंग ऑफला. रन्स मध्ये 4 आलाय चौकार. पहिली ओव्हर संपली, त्यानंतर दुसरी देखील पाहता पाहता समाप्त झाली आणि आता तिसरी ओव्हर. शेवटच्या ओव्हर मध्ये किती धावा जमवल्या जातील.
संतोष आलाय, पाहूया. एक तेच सरळ गोलंदाज, यावेळेस फटका फसला. यष्टीरक्षक झेल खाली धावतोय. चांगला प्रयत्न होता, एकच धाव. पुढचा बॉल गणेशसाठी. हा बॉल डॉट आहे, मिस झालाय. डॉट बॉल आलाय. शेवटची ओव्हर पाहूया किती धावा लावल्या जातील. 24 धावा एका गड्याच्या मोबदल्यात लावल्या गेल्यात आतापर्यंत स्कोरिंग बोर्डवर. हा देखील चांगला बॉल आहे, कमबॅक केला गेलाय. यावेळेस फटका चांगला आहे, क्षेत्ररक्षक आहे, चांगली फील्ड. धावा वाचवल्या जातात, जरी झेल सुटला असला तरी धावा मात्र वाचवल्यात आणि 2 धावा मात्र पूर्ण केल्या गेल्यात. गुड रनिंग पाहिलं म्हणजे दोन्ही फलंदाजांचा ताळमेळ चांगला आहे. पुढचा बॉल, यावेळेस सिक्युअर पंच केला, आडवा बॅटने केला. स्कोर एक रिझर्व मध्ये क्षेत्ररक्षक आहे, एकच धाव. इथं फटका चांगला आहे, पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक आहे. चांगली फिल्डिंग, बॉलला उचलला, फेकलाय. एकदा पुन्हा दुसरीचा प्रयत्न, दुसरी सुद्धा पाहता पाहता पूर्ण झाली आहे. धावा मात्र फलका लावल्या जातात. 29 धावा, 18 बॉल आणि 30 धावेची गरज टीम अंबेशिव संघाला.
प्रशांत आणि सूरज सलामीची जोडी रवाना झालं. स्ट्रायकिंग एंड प्रशांतला पाहू शकाल आणि नॉन स्ट्राईकला सूरजला. गोलंदाज ट्रायकर गोलंदाज झाला साहिल. पहिले पॉवर प्लेची ओव्हर 18 बॉल आणि बनवायच्या विजयासाठी 30 रन्स. पंचांचा ग्रीन सिग्नल. फर्स्ट बॉल फेकला जाईल बॉलर साहिल कडून. पहिलाच बॉल टप्पा चांगला आहे. डॉट बॉल. सुरुवात चांगली झाली आहे गोलंदाज साहिल कडून. पुढचा बॉल साहिलचा. इथे फटका पाहू शकाल आपण. सजवायचा होता, आडवा बाद नाही खेळायचा होता. पुन्हा एकदा डॉट बॉल. रिव्ह्यू दिला तरी मी अल्ट्रा एचची मशीन घरी विसरून आलोय. इथे मात्र फटका चांगला आहे. मनगटी ताकदीचा वापर. बॉल चाला सीमारेषा पार. रन स्मृती 6. षटकार. बॉल या बॉल आहे 6 देखील डॉट बॉल. चांगला बॉल टाकला. अगदी उभा ठेवला जातो फलंदाज प्रशांतला. चांगली ओव्हर टाकत असताना पाहू शकाल आपण साहिल. ओव्हरच्या शॉट गोड. बारा बॉल 24 धावांची गरज. अगदी प्रत्येक 6 बॉल मागे 12ची सरासरी मात्र ठेवावी लागेल फलंदाजी करत असताना आंबेश्वर संघाला. सागर आलाय गोलंदाजी ट्रॅकवर दुसरी ओव्हरचा मारा खेळण्यासाठी. पाहू सागरला मात्र प्राचारण केलं जात आहे. 12 बॉल 24ची गरज. फादिरपाडा संघ आणि दुसऱ्या बाजूला आंबेश्वर संघ असा आपण सामना पाहतोय. कोणता संघ मात्र आज मात्र इथून क्वालिफाय होईल, कोणता संघ आपल्याला मात्र इथून मात्र चौथ्या सुपर 4 मध्ये जाताना पाहायला मिळतो. पाहूया. क्षेत्ररक्षण सजवलं जातं. 5 क्षेत्ररक्षक पेट्रोलिंग करत असताना सजवले जातील टीम फादिरपाडा संघाकडून. पाहूया डिफेन्स होतील का चेस होतील. पुढचा बॉल. पहिलाच बॉल टाकत असताना पहिला बॉल आखोटापाचा केला. सरळ रेषेत बॉल केलाय. तिथे आहे लॉंग ऑन मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण. इन अँड ऍक्शन मध्ये बॉलला उचलून फेकलाय. तोपर्यंत अवधी होता एकदा घेण्याचा आणि एकदा पूर्ण. आता मात्र स्ट्राईकला आणलं गेलंय प्रशांत, ज्याच्या बॅटमधून एक षटकार आलाय. पाहायला गेलं तर अगदी 6 धावा पहिल्या ओव्हरमध्ये होत्या. त्यानंतर मात्र चांगली ओव्हर टाकली. कमबॅक केला गेला पहिल्याच ओव्हरमध्ये. जमेची बाजू ही आहे की अजून एकही गडी मात्र बाद झाला नाही टीम आंबेश्वर संघाचा. इथे मात्र हा बॉल शरीरावर जाऊन आदळला. एकदा पुन्हा दुसरा धावेचा प्रयत्न केला जाईल का. प्रशांत मात्र सुटलाय. पहिली दुसरी धाव इथे सहजरित्या पूर्ण केली जाते आहे.
पुढचा बॉल यावेळेस बाट मात्र क्रीजला लागली आहे एकदा पुन्हा एकच धाव. इथे मात्र विकेट. ऋतिक आलाय नवीन बासमॅन. सहा बॉल 20 ची गरज आहे.
राजला पाहतोय शेवटची ओव्हर टाकत असताना हा बॉल इथे मात्र डॉट आलाय. झेल उडाले. कीपर आलाय. कॅच खाली सुटले. अगदी सामन्यावर पकड मजबूत केली टीम पादिरपाडा संघाने. पाहूया 3 बॉल 18ची गरज आहे. अजूनही प्रशांत मात्र स्ट्रायकिंग एंडला जर सलामीला आलाय. एखादा षटकार चौकार येईल का? जर का षटकार आला तर मात्र सामन्यात मजा येईल मित्रांनो. परंतु हा बॉल जवाब आहे. डॉट बॉल. आता मात्र 2 बॉल 18ची गरज.